आर्थिक निकषावर आधारित जर आपण सर्वांना सवलती देण्याचा विचार केला तर मग लोक आपली स्वतःची जात शोधण्याचा प्रयत्न करणार नाहीत. हे वक्तव्य आहे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं. गोपीनाथ मुंडेंसमोर त्यांनी एका कार्यक्रमात केलेलं हे वक्तव्य अजूनही लोकांच्या स्मरणात आहे. अशात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष महाराष्ट्रात उभा राहिलेला असताना बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंच्या एका इंग्रजी मुलाखतीमुळे पुन्हा एकदा चर्चांना पेव फुटला आहे. या व्हिडिओमध्ये आपण आर्थिक निकषावर आरक्षणाची मागणी करणाऱ्या घटकांचं काय मत आहे आणि संविधानात यासाठी काय तरतूद आहे याची सविस्तर माहिती घेणार आहोत. सोबतच सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य काय होतं आणि त्यावर काय प्रतिक्रिया आल्या आहेत हेही पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं यूट्यूब चॅनेल महाराष्ट्र कट्टा. सर्वात आधी हे समजून घेऊ की सुप्रिया सुळेंचं वक्तव्य काय आहे ज्यामुळे हा विषय चर्चेत आला आहे. NDTV युवा या कार्यक्रमात त्यांची मुलाखत सुरू होती. अनेक प्रश्नांनंतर त्यांना मराठा ओबीसी आरक्षणावर प्रश्न विचारण्यात आला. त्याला त्यांनी स्वतःचं उदाहरण देत माझ्यासारख्यांना आरक्षणाची गरज नाही पण गरजूंना ते मिळायला हवं असं उत्तर दिलं. त्यांनी हा प्रश्न मुख्यमंत्र्यांचं नाव न घेता त्यांना यासंबंधी बोलायला वेळ नाही असं सांगून टाळण्याचा प्रयत्न केला. पण महिला पत्रकाराने थेट मुद्द्यावर येत त्यांना प्रश्न केला की जातीय आरक्षण नष्ट करून ते आर्थिक निकषांवर असायला हवं का यावर प्रश्न विचारला. त्यावर सुप्रिया सुळेंनी सांगितलं की ते दोन्हीचं कॉम्बिनेशन असायला हवं. हे फार महत्वाचं आहे कारण त्यांनी जातीय आरक्षण नष्ट करावं किंवा आर्थिक निकषावर आरक्षण असावं असं कुठेच या संपूर्ण मुलाखतीत म्हटलेलं नाही. पण त्यांनी सांगितलं की लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे आणि इथे सुद्धा तरुणांचा म्हणजे जेनझीचा पोल घ्यायला पाहिजे. त्यावर त्या महिला पत्रकारांनी काही मुद्द्यांवर प्रेक्षकांचं मत जाणून घेतलं. त्यातला शेवटचा प्रश्न होता की जातनिहाय आरक्षण संपायला हवं असं किती जणांना वाटतं. त्यावर बहुतेकांनी हात उंचावला. पत्रकार खुश झाली. त्यांनी सुप्रिया सुळेंकडे पाहून याच्यावर प्रतिक्रिया मागितली. सुप्रिया सुळे म्हणाल्या की थँक गॉड आय फील सो कनेक्टेड विथ जेनझी. मी तुम्हाला हे इंग्रजीत का सांगतोय कारण हा संपूर्ण कार्यक्रम इंग्रजीत होता आणि सुप्रिया सुळेंच्या ह्याच वक्तव्यावर आत्ता सध्या चर्चा होते. आता विषय येतो की आपल्याला माहिती असावं की आरक्षणाची तरतूद संविधानात सामाजिक मागासलेपणावर आहे. तिथे कुठेही आर्थिक निकषांवरच्या आरक्षणाचा विषय नाही. दुसरं म्हणजे आर्थिक निकषांवर असणारं आरक्षण केंद्र सरकारने संपूर्ण देशात लागू केलेलं आहे जे 10% आहे, ज्याला आपण EWS किंवा इकॉनॉमिकल बॅकवर्ड सेक्टरचं आरक्षण म्हणतो. आता जर आर्थिक निकषांवर असणारं हे आरक्षण आधीच आहे तर सुप्रिया सुळे कोणत्या वेगळ्या आर्थिक निकषांवरच्या आरक्षणाची मागणी करत आहेत असा प्रश्न त्यांना विचारला जातोय. दुसरीकडे जातीय आरक्षण नष्ट व्हावं असं त्यांचं मत आहे का यावरूनही राजकीय वातावरण तापलेलं आहे. त्यावर सर्वात आधी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संविधानाच्या प्रस्ताविकेचा फोटो शेअर करत लिहिलं, बाबासाहेब के दिए हुए आरक्षण का आधार आर्थिक नहीं बल्कि जातिगत भेदभाव है. जब तक देश में जाति आधारित भेदभाव रहेगा तब तक देश में जाति आधारित आरक्षण जारी रहेगा. वंचितचे नेते आणि प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर म्हणाले, आरक्षण ही काही गरिबी हटावची मोहीम नाही. या ट्विटमध्ये डिअर सुप्रिया सुळेताई असा उल्लेख करत त्यांनी पोस्टची सुरुवात केली आणि सांगितलं की तुम्ही ज्या NDTV म्हणजेच अदानीच्या न्यूज रूम मध्ये बसून इंग्रजी बोलणाऱ्या इलिट क्लासचा पोल घेतला हे म्हणजे संपूर्ण देशाचं मत नाही. हे म्हणजे 10% लोकांनाच मतदानाचा अधिकार द्यावा असं झालं. शेवटी सुजात आंबेडकर यांनी लिहिलं की जर तुमचा जातीय आरक्षणाला विरोध आहे तर तुमचे वडील शरद पवार यांनी ओबीसी आरक्षणाचं रक्षण करण्यासाठी मंडल यात्रा का सुरू केली होती. अशाच वेगवेगळ्या प्रतिक्रिया सर्व स्तरातून येत आहेत. पत्रकार प्रशांत कदम यांनी आरक्षणावर सुप्रिया सुळे संघाचा विचार मांडतायत का अशा मथळ्याचा व्हिडिओ त्यांच्या YouTube अकाउंटवर पोस्ट केला. मंडळी, सुप्रिया सुळे आणि त्यांच्या विधानावर झालेल्या प्रतिक्रिया याची माहिती आपण घेतली. आता आर्थिक निकषावर आरक्षणाची मागणी काय आहे हे समजून घेऊ. ही मागणी अनेकांची असली तरीही महाराष्ट्रात विलासराव देशमुखांनी यावर गोपीनाथ मुंडे स्टेजवर असताना दिलेली प्रतिक्रिया अनेक जण आधार म्हणून देतात आणि जातीय आरक्षण नको अशी मागणी केली जाते. त्या वक्तव्यात
स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी राष्ट्रीय पक्षांनी याच्यावर मतैक्य करून मार्ग काढायला हवा, नाहीतर भविष्यातला जातीय संघर्ष अटळ आहे अशी काहीशी भविष्यवाणीच केली होती. तोच संघर्ष आज महाराष्ट्र पाहतोय की काय असं काहींचं म्हणणं आहे. दुसरीकडे जातीय आरक्षणाच्या बाजूने बोलणारे, उच्चभ्रू समाजातला व्यक्ती गरीब झाला म्हणून त्याचा बहिष्कार टाकला जात नाही, आजच्या घडीला सुद्धा एखाद्या गावकुसाबाहेर राहणाऱ्या व्यक्तीला किंवा गावगाड्याचा भाग नसणाऱ्या भटक्या, विमुक्त आणि आदिवासी जातींना सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागतो. उदाहरणार्थ, प्रबुद्ध भारतच्या फेसबुक अकाउंटवर आज एक पोस्ट करण्यात आली, ज्यामध्ये पारधी समाजाच्या एका महिलेचा अहिल्यानगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील पाटेवाडी गावात अंत्यविधी करण्यास नकार देण्यात आला. तो समाज अजूनही महाराष्ट्रात भटक्या, विमुक्त आणि देशात ओबीसी मध्ये मोडतो. तो केवळ गरीब आहे म्हणून त्याच्यावर ही परिस्थिती नाही आली, तर तो विशिष्ट जातीतला आहे म्हणून त्याच्यावर बहिष्कार टाकण्यात आला, असं त्यामध्ये म्हटलं आहे. शिवाय आर्थिक निकषांचा विचार करता ओबीसी आरक्षणात क्रीमी लेअरची अट आहे, म्हणजे कोणताही आर्थिक उत्पन्न जास्त असणाऱ्या ओबीसी व्यक्तीला आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे इथे आर्थिक निकष वापरले जातात असा तर्क दिला जातो. मात्र तरीही जातीय आरक्षण संपावे आणि सर्वजण समान मानून केवळ गरिबांनाच प्रोत्साहन मिळावे अशीही भावना अनेकांची असल्याचं पाहायला मिळतं. त्यावेळी आमच्यावर झालेल्या हजारो वर्षांच्या अन्यायामुळे आमची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती अशी झाली आहे असा तर्क दिला जातो. जोपर्यंत देशातील जातीच्या आधारावर होणारा भेदभाव संपणार नाही, तोपर्यंत देशात जातीवर आधारित आरक्षण संपणार नाही ही भूमिका आरक्षणाच्या बाजूने असणाऱ्या घटकाकडून घेतली जाते. मंडळी, या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या परंतु तरीही कायम वादात असलेल्या आरक्षण या विषयावर तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगा. आणि आरक्षण जातीवर आधारित न राहता ते आर्थिक निकषांवर असायला हवं याच्यावरही आपली प्रतिक्रिया द्या. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.